श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. सरपंच मॅडम नमस्कार. नमस्कार राणे साहेब. तुमची परवा जी ग्रामसभा झाली त्याच्यामध्ये जो काय कल्लोळ झाला, गदारोळ झाला, नेमकं काय घडलं, कुठं बिघडलं? वाणी साहेब, आमची 22 ऑगस्ट रोजी ग्रामसभा झाली. त्या ग्रामसभेमध्ये गदारोळ झाला. ग्रामस्थांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. आम्ही ग्रामस्थांच्या प्रश्नाची उत्तरं देत होतो, परंतु ग्रामस्थ ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते किंवा काही प्रश्नांची कागदोपत्री उत्तरं त्या ठिकाणी लगेचच्या लगेच माझ्याकडे अवेलेबल नव्हते. परंतु त्यांनी जे माझ्यावर आरोप केलेत ते सर्व आरोप खोटे आहेत. त्याचे सर्व आरोपांची माझ्याकडे कागदोपत्री सगळे आरोप खोटे असल्याचं मी तुम्हा सर्वांना सांगू शकते. त्यांनी सर्वात पहिलं माझ्यावर आरोप केला होता की ग्रामपंचायतीने 2 लाखाचं टॉयलेट बांधलं, परंतु ग्रामपंचायतीने टॉयलेट 2 लाखाचं बांधलं नाही, फक्त टॉयलेटची दुरुस्ती केली. त्याच्यामध्ये त्या टॉयलेटचं भांडं बदललं, खिडक्या, दरवाजे, लाद्या, दरवाजे कलर केला. परत ग्रामपंचायतच्या समोर जो ओटा आहे तो ओट्याच्या लाद्या बदलल्या, झेंडा आहे त्या झेंड्याच्या लाद्या बदलल्या आणि ग्रामपंचायतच्या ऑपोजिट साईडला मोकळा पेस होता त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक बसवले. असं सगळं टोटल एस्टिमेट 1,98,000 2 लाखाचा आहे आणि त्याची MB 1,98,000 आहे. तर आपल्याकडे त्याचं एस्टिमेट पण आहे आणि MB पण आहे आणि काम पण आपण गावातल्याच युवक तरुणाला दिलं होतं, कल्पवृक्ष कन्स्ट्रक्शन म्हणून, आणि त्यांनी ते काम पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर MB सादर केल्याच्या नंतर आपण त्याला ते 1,98,000 सोडले. त्यांनी आरोप केला 2 लाखाचा संडास, पण संडास 2 लाखाचं नाही. संडासाचा आरोप मान्य करताय? नाही, आरोप मान्यच नाही. मला 2 लाखाचा संडास नाही ना, मी कसा खरं आपल्याकडे बघा आणि येथील ग्रामपंचायत हे इस्टिमेट आहे. कसलं इस्टिमेट आहे? ग्रामपंचायत कार्यालय, मुतारी व शौचालय दुरुस्ती करणे. असा आरोप होता, तुम्ही जी कागदपत्र दाखवता ती कागदपत्र आणि पोर्टलवरची कागदपत्र गव्हर्नमेंटच्या पोर्टलवरची याच्यात फरक तफावत आहे. त्याबाबत तुमचा काय खुलासा आहे तो सांगा. पोर्टलवर ग्रामपंचायत कार्यालय, मुतारी व शौचालय दुरुस्ती करणे असा हेड आहे, त्याला पुढे अंदाजित रक्कम 2 लाख रुपये आहे असं पोर्टलवर आहे. अंदाजित रक्कम? हो, अंदाजित रक्कम 2 लाख रुपये. ते पोर्टलवर त्यांनी दाखवलं ते मेरी पंचायतचं पोर्टल आहे आणि ते याचं केंद्राचं पोर्टल आहे. त्याच्यामध्ये फक्त आपल्याकडे अंदाजपत्रक रक्कम तिथं भरले जातं, म्हणजे GPTPचा आराखडा असेल तर त्या रक्कम तिथं भरले जातात. पण ॲक्च्युअल आपल्याकडे जी ग्राम स्वराज म्हणून जी वेबसाईट आहे, जे हे आहे, त्याच्यामध्ये आपलं ॲक्च्युअल खर्च हा भरला जातो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की केंद्राचं जे पोर्टल आहे त्याच्यावर सगळी बोगस माहिती असते? बोगस माहिती नाही, त्याची माहिती खरी असते, पण त्याच्यावरती अंदाजपत्रिका रक्कम जातात. तुमचा त्या ग्रामसभेत एक विषय गाजला, 2 लाखाचं लॅपटॉपचं बिल आहे तुमचं पोर्टलवर आणि तुमच्या कागदोपत्री 50,000चं बिल आहे. मग लॅपटॉप नक्की खरं कोणता? कारण सरपंचांनी त्या दिवशी कागदपत्र दाखवली, ग्रामस्थांना मान्य झाली नाही. आता मग या पोर्टलवर खरं का तुमचं खरं, काय सांगायचं? नाही, पोर्टलवरचं कसं, पोर्टलवरचं ते अंदाजपत्रिका रक्कम मी तेच सांगतो. पोर्टलवरती अंदाजपत्रिका रक्कम जातात आणि ॲक्च्युअली ग्राम स्वराज याच्यावरती जो 15 फायनान्स आहे याच्यावरती आपण खर्च किती केला भाऊसाहेब हे डिटेल लिहिलं जातं. केलाय तोही त्याच्यावर दाखवलाय. तुम्ही अंदाजित रक्कम जी आहे, तुम्ही जे सांगताय अंदाजित रक्कम, वास्तविक तुम्ही जो खर्च केलाय तो त्याच्यावर दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, आपण हे जे 50,000चं लॅपटॉप आहे, 50,000चं बिल आहे आपल्याकडे, हे बिल आपलं 50,000चं, म्हणजे सरपंचांनी त्या दिवशी हे बिल दाखवलं, पण पोर्टलवर 2 लाखाची माहिती दाखवली जाते. 2 लाख वादा केल्याचं आहे. आता हा गोंधळ कसा? आता काय करा, 2 लाखाचं जर 2 लाखाचं, थांबा 1 मिनिट मॅडम, 2 लाखाचं तुम्ही म्हणता लॅपटॉप आहे, तर 2 लाखाची आमची एंट्री पासबुकला नाही, 2 लाखाचं कॅशबुकला व्हाउचर नाही. म्हणजे तुम्ही जी माहिती वाटताय ती खोटी का ही माहिती खरी? ही माहिती खरी आहे ना? म्हणजे पोर्टलवर माहिती खोटी. पोर्टलला माहिती जी भरली ती तुम्ही भरली का ते ऑटोमॅटिक त्यांनी भरली? ते ऑटोमॅटिक गेलेली असते पोर्टलवर. ते आपल्याकडे माहिती ग्रामसभा झाली त्या दिवशी पोर्टलवरची माहिती अपलोड कोण? पोर्टलवर. हा, मग हा एक मुद्दा झाला. पोर्टलवरती आता माहिती भरायचं काम चालू आहे. जे 16 वित्ताच्या काही आराखडे त्याच्यामुळे साईड हँग होती, ते आता बंद आहे. तेव्हा पण माझे आरोप झाले की भाऊसाहेबांनी, सरपंचांनी तो डिलीट केला. मी काय, आपल्याकडे तर केंद्राचा आपण डिलीट करू शकतो का? आपल्याकडे काहीच नाही डिलीट करायचं त्याच्यामध्ये. कारण ते साहेब बरेचसे असे आरोप झाले त्या दिवशी तुम्ही नव्हता, सरपंच त्यांना पुरेशा पडले नाही. वास्तविक 196,000चं बिल मोटर दुरुस्तीचं, आणि ज्यांनी दुरुस्त केली तो म्हणतो 28,000.
ही तफावत कशी सांगाल तुम्ही? आता ते 96,000चं आहे ना, ते 96,000चं आम्ही विहिरीवरती पंप हाऊस दुरुस्ती करणे, रंगरंगोटी करणे, आता आहे का क्लिअरमध्ये, तर ते आम्ही दुरुस्त केली, त्याची MB पण आहे. आणि फक्त पंप पाणी पुरवठा मोटार दुरुस्ती करणे याचं आमच्याकडे 34,000चं बिल आहे. आणि पंप हाऊस तुम्ही म्हणता 96,000चं, याच्याकडे आपली MB आहे, इस्टिमेट आहे, सगळं आहे. फक्त त्यांनी पंप हाऊस आणि मोटार याच्यामध्ये गल्लतपणा केल्यामुळे त्यांना कळलं नाही. नाहीतर आमच्याकडे डिटेल आहे. मॅडम बोला तुम्ही. अण्णा, मला 1 मिनिट असं बोलायचंय, त्या दिवशी जे ग्रामस्थ ग्रामसभेला उपस्थित होते, जे प्रश्न उत्तर उपस्थित करत होते, ऍक्च्युली ते सगळे वेल एज्युकेटेड आहेत, सेटल आहेत, कोण इंजिनियर आहे, कोण बँकेचा मॅनेजर आहे, कोण कामाला आहे. तरी पण चांगली बाब आहे, मला त्याचा अभिमान आहे. परंतु त्यांनी पोर्टलवर माहिती काय काढून आणली होती, सोनारबाग विहिरीवरील पंप हाऊस दुरुस्ती करणे, खर्च किती होता, 96,589 रुपये. तर ग्रामपंचायतने सोनारबाग विहिरीजवळ एक पंप हाऊस आहे, ते दुरुस्ती केले आणि त्याची MB आहे, त्याचं इस्टिमेट पण आहे, त्याला खर्च आपण 96,589 रुपये केलाय. परंतु ते काय म्हटले, मोटार दुरुस्ती. आता तुम्ही मला वाणी साहेब सांगा, पंप हाऊस दुरुस्ती आणि मोटार दुरुस्ती ह्या 2 शब्द, पंप दुरुस्ती असतं तर ठीक आहे, मान्य केलं असतं, पण तिथं काय पंप हाऊस दुरुस्ती. तुम्ही तो गल्लत करताय. त्या दिवशी मोटार दुरुस्ती हा असंच बिल दाखवलं गेलं नाही, पंप हाऊस दुरुस्ती दाखवलं. मी तुम्हाला दाखवू का काय दाखवलं त्यांनी? गव्हर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्याच्यावर पंप दुरुस्तीचं बिल आहे. नाही, पंप हाऊस दुरुस्ती मी दाखवू का तुम्हाला? ते 1 मिनिट तुम्ही थांबवा, मी तुम्हाला लगेच दाखवते. त्यांनी काय सादर केलं होतं ते माझ्या मोबाईलमध्ये ते बिल आहे. त्यांनी असं दाखवलं होतं, सोनारबाग, मी तुम्हाला दाखवू शकते ते पोर्टलवरचं, त्यांनी काय पाठवलं ना त्याचा फोटो सुद्धा माझ्याकडे आहे. त्याच्यावर तुमच्यावर केलेले आरोप जर खरे ठरले तर भूमिका काय दोघांची पण? वाणी साहेब, खरं तर मला माझ्या आनेगावच्या जनतेने सरपंच म्हणून, लोकनियुक्त सरपंच म्हणून काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. जी खुर्ची मला उपलब्ध करून दिली ती खरं तर भ्रष्टाचार करण्यासाठी उपलब्ध करून दिलेली नाही. आणि मी आमच्या गावाचं आराध्य दैवत रामदास स्वामी महाराजांना स्मरून सांगते, जर त्यांनी केलेले आरोप सिद्ध झाले आणि मी 1 रुपयाचा जर भ्रष्टाचार केला असेल तर मी चौकात तुम्ही म्हणाल ती शिक्षा भोगायला तयार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त माझं तर त्या सर्व ग्रामस्थांना मी त्या दिवशी ग्रामसभेत सुद्धा सांगितलं होतं, तुम्ही माझ्या वरिष्ठांकडे जा, BDOकडे जा, CEOकडे जा, माझी चौकशी लावा, ग्रामपंचायतची चौकशी लावा, जी काय कारवाई होईल, आम्ही जर दोषी असेल तर आम्ही त्या कारवाईला दोघेही सामोरं जायला तयार आहोत. भाऊसाहेब, आता मॅडम जे म्हणाल्या ती वस्तुस्थिती वास्तव की अवास्तव आहे? ही वस्तुस्थिती आहे. मॅडम जी सांगितले त्याला जे काही चौकशी होईल त्यासाठी आम्ही BDO साहेबांना म्हणजे पंचायत समितीला पत्र केलेलं आहे. साहेब, तुम्हाला हे सांगायचंय का, जर मी दोषी आहे तर असं मला तुम्हाला माहितीत आहे का कुणी सरपंच किंवा भाऊसाहेब जो स्वतःच्या ग्रामपंचायतची चौकशी करा म्हणून BDO साहेबांना पत्र व्यवहार करतो? मला जो लोकांचा आरोप आहे ग्रामस्थांचा, तो आरोप असा आहे का पोर्टलवरची माहिती खरी का तुमची माहिती खरी? आमची माहिती ई ग्राम स्वराज्यवरील, आम्ही तुम्हाला हे म्हणायचं गव्हर्नमेंटचं पोर्टल हे खोटं आहे. आम्ही त्या पोर्टलवर काम करत नाही, आम्ही ई ग्राम स्वराज्यवर पोर्टलवर काम तर ती करतो. माहिती कशी जाते मग? आराखडे अपलोड केल्यानंतर ती माहिती त्याच्यावर जाते. तुम्हाला लॅपटॉपचं मी उत्तर ते देते. 15 फायनान्स हा सेंट्रल गव्हर्नमेंटचा आहे, त्याच्यामुळे ती मेरी पंचायतमध्ये त्या ठिकाणी ते आराखडे अपलोड करावं लागतं. एकच मिनिट अण्णा, मी तुम्हाला त्याचं समजून सांगते. पोर्टलवर 2 लाखाचा लॅपटॉप असं माहिती आहे. आणि काय असतं, आराखडे आपण जेव्हा भरतो वाणी साहेब, तेव्हा समजा शाळांना भौतिक सुविधा पुरवणे असा तो हेड आहे. त्या हेडमधून आपण किती युनिट भरतो, 2 भरले, 10 भरले, आता भौतिक सुविधामध्ये काही पण घेऊ शकतो आपण. शाळांना भौतिक सुविधा पुरवणे म्हणजे भौतिक सुविधामध्ये काही पण येऊ शकतं. तर त्यावेळी पोर्टलवर एंट्री होताना एकच युनिटची एंट्री झाली असेल, त्याच्यामुळे आपण एकदा लॅपटॉप घेतला, त्याचा फोटो काढून टाकला, तो लॅपटॉप 50,000 आहे, पण तिथं तरतूद काय, पोर्टलला 2 लाख रुपये, म्हणून त्याच्या समोर काय आलं, 2 लाख रुपये. परंतु आपण लॅपटॉप 50,000 घेतला आणि राहिलेले 1.5 लाखाचा आपण इंटरॅक्टिव्ह बोर्ड घेतला, तो जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला दिला. हो, त्याचं बिल आहे. हो, त्याचं हो. सरपंच आहे, तुम्ही त्या दिवशी ग्रामसभेत सांगायला अपेक्षित होतं? हो, अपेक्षित होतं, नक्कीच अपेक्षित होतं. परंतु माझ्याकडे त्या दिवशी ग्रामसभेत त्या प्रश्नाचं उत्तर अवेलेबल झालं नाही आणि खरंच मी ते उत्तर त्या दिवशी देऊ शकले नाही. परंतु मी जे काम केले ते अत्यंत पारदर्शक प्रामाणिकपणे काम केले आणि हे जे चुकीचे आरोप माझ्यावर होतात, जी माझी बदनामी होती, ही खरंच. तुमच्यावर मुख्य आरोप काय काय झाले, ते किती खरे किती खोटे, तुम्हाला नेमकं काय म्हणायचे? माझ्यावर मुख्य आरोप झाला, टॉयलेट यांनी 2 लाखाचं बांधलं, परंतु वाणी साहेब टॉयलेट 2 लाखाचं नाही. त्याच्यात आपण टॉयलेटचं भांडं, लाद्या, रंगरंगोटी, फरशी, दरवाजा, खिडकी, ओट्याच्या लाद्या, झेंड्याच्या लाद्या आणि आजूबाजूला जे PVC ब्लॉक बसवले बाजूच्या साईडला, अशी ती टोटल MB आहे 1,98,000ची. आपण ते काम 1,98,000 इस्टिमेट होडगेराव साहेबांनी केलं, आपले इंजिनियर पंचायत समितीचे. नंतर झालेल्या कामाचं सुपरविजन कोणी केलं? पंचायत समितीचे अधिकारी. बिल काढावं कोणी सांगितलं? MB आल्यानंतर बिल काढणं क्रमप्राप्त आहे, आम्ही काढलं ते 1,98,000. एक आरोपाचा खुलासा झाला. येस. दुसरा आरोप काय केला होता? त्यांनी असा आरोप केला माझ्यावर 2 लाखाचा लॅपटॉप, परंतु लॅपटॉप हा 2 लाखाचा नाही, लॅपटॉप 50,000चा आहे आणि 1.5 लाखाचा इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे.
आपण ऐका, 3 बोर्ड घेतले होते ग्रामपंचायतीला. त्या दिवशी त्या मुलाने माझ्यावर असा पण आरोप केला होता की तुम्ही बोर्ड दिले नाही, तो कोको कोला कंपनीने दिला. पण कोको कोला कंपनीने 1 बोर्ड दिला गावठाणातल्या शाळेला आणि 2 ग्रामपंचायतीने दिलेत आणि 1 बोर्ड आनंदवाडीच्या शाळेला दिलात. असे 3 बोर्ड अनेक ग्रामपंचायतीने खरेदी केलेले आहेत. त्याचं आपल्याकडे बिल आहे, इस्टिमेट आहे, व्हाउचर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. 1 बोर्ड 1,29,000 आहे. त्याचं GST 69,930 रुपये आहे. असं GST धरून 3 बोर्डचं बिल आमच्याकडे आहे, व्हाउचर आहे, इस्टिमेट आहे आणि 2-3 आराखड्यांमध्ये शाळांना भौतिक सुविधा पुरवणे असा हेड आहे. त्याच्या अंतर्गत आपण ते बिल त्यांना अदा केलेलं आहे. त्याची आपल्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. सरपंच ताई, तुमच्यावर खूप आरोप झाले त्याविषयी का तुम्ही बाकीचे सदस्यांची दिशा एका बाजूला, तुमची दिशा एका बाजूला, हे काय प्रकार? सर ऍक्च्युली गेले 2 वर्षापासून सदस्य मासिक मिटिंगला हजरच राहत नाही. आता त्यांना अजेंडा दिला जातो, मीटिंग कॉल केली जाते, ते येत नाही. त्यात सरपंच नाही, किंवा आता त्या भाऊसाहेबांची दिवशी काही चूक नाही. त्यांनी सरळ सांगितलं का तुम्ही त्यांना विश्वासात घेत नाही, त्यांनी एखादा विषय मांडला तर तुम्ही असं नाही, बाजूला हा घटक आरोप लावताय. चुकीचा आहे. असं नाही अण्णा, त्यांना विश्वासात घेता असं नाही. ते ग्रामपंचायतीत आले पाहिजे, त्यांनी विचारलं पाहिजे. नाही सांगितल्यावर त्यांनी तो आरोप केला पाहिजे. ऍक्च्युली ते मीटिंगलाच येते आणि नाही. पहिले ते 2 येते नाही. वर्षाचा त्यांनी तुम्ही त्यांना विश्वासात घेतलं, पहिल्या वर्षी असं नंतर नाही, घेतलं नाही सगळे असं त्यांनी दिवस आरोप आम्ही केला. त्यांना विश्वासात घेतले. जरी ते आले नाही तरी मी त्यांना फोनवरून वारंवार चर्चा पण केलेली. आता ते मान्य करतील नाही करतील तो त्यांचा प्रश्न, पण मी त्यांच्या समोर माझी भूमिका नेहमी मांडलेली आहे. ते मीटिंगला काय येत नव्हते हे कारण त्यांना माहिती, मला नाही. मॅडम, आता हे प्रत्येक गावागावी चालतं. तर त्यांचा तुमच्यावर विश्वास नसेल तर ते तुमच्यावर अविश्वास दाखल करू शकतात. 100% करू तुमचं सरपंच पद जाऊ शकतं. 100%. ते सिस्टमने काय होईल ते होईल. Yes. तुमच्यावर अजून कुठला आरोप केला होता, तो खरा की खोटा? अजून त्याने आरोप केला होता 28,000ची. ती बातमी पण माझ्या मते अण्णांनीच केली होती. 28,000ची मोटार आणि 96,000 खर्च. ते मी मागाशी पण तुम्हाला सांगितलं. 28,000ची मोटार खरेदी नाही, 34,055 रुपयाची मोटार खरेदी आहे. ती मोटार खरेदी आपण पाणी पुरवठ्यातून पैसे सोडले 2692 खात्यावरून भाग्यश्री मशिनरीला 34,055 रुपये. आणि त्यांनी जे बिल दाखवत होते हे बघा 96,000, ते 96,000 सोनारबाग विहिरीवरील पंप हाऊस दुरुस्ती करणे असा तो हेड होता. ऍक्च्युली त्यांनी ते नीट पाहायला पाहिजे होतं. ती ऍक्च्युली त्यांची चूक झाली. पंप दुरुस्ती करणे नव्हतं, पंप हाऊस दुरुस्ती करणे. आमच्या गावात पांडेवाईच्या टपरीच्या मागे पंप हाऊस आहे सोनारबाग विहिरीजवळ. ते तुम्ही आजही जाऊन पाहू शकता. त्याची EMB एस्टिमेट सगळं माझ्याकडे आहे. ते काम केलेलं आहे, ते दुरुस्त केलेले आहे. चौथा आरोप काय होता? सरपंच ताई, तुमच्या तो एक आरोप होता वृक्षारोपणाचा, काय तरी ती येस, वृक्षारोपणचा त्यांनी आरोप माझ्यावर पहिल्या ग्रामसभेत असा केला होता की तुम्ही 3 लाखाची झाडं घेतली, पण 3 लाखाची झाडं घेतली नाही. पोर्टलवर माहिती MRGSचा तो हेड होता. तिथे अखर्चित रक्कम 3 लाख रुपये, खर्च 0. म्हणजे ते MRGS मधून आपण ते खर्च केला नव्हता. 15 वित्त आयोगातून आपण झाडं 1,000 घेतली, 1,20,000ची झाडं घेतली. 120 रुपयाप्रमाणे एक झाड. पांडुरंग नर्सरी, आमच्याच गावातली नर्सरी, त्यांच्याकडून घेतलं. त्यातला आपण 15 वित्त आयोगात 38,000 रुपये वृक्षारोपणला हेड होता. ते 15 वित्त कोणाला वाटणार आयोगातून होते तुम्ही? ज्या लोकांनी 23-24 आणि 24-25ची घरपट्टी भरली होती अशा लोकांना त्यांनी पट्टी भरली म्हणून त्यांना 2-2 झाडं आपण देणार होतो, जेणेकरून राहिले लाभार्थ्यांना पण उत्तेजित होती, त्यांना प्रोत्साहन मिळेल. आणि ते दिली गेली नाही असा आरोप केला होता. दिली गेली नाही असं नाही. आम्ही त्याची सूचना सोडली होती. जवळजवळ 3 ते 4 महिने ग्रामपंचायत कर्मचारी असतील, सदस्य असतील, सरपंच असेल, आम्ही सर्वजण लोकांना सांगत होतो, गावच्या ग्रुपवर माहिती टाकत होतो की असे झाडं 23-24 आणि 24-25ची पट्टी भरणाऱ्या लाभार्थ्यांसाठी आपण खरेदी केलेली आहे. ती ह्या नर्सरीतून जाऊन चिठ्ठी घेऊन जा आणि घेऊन या. तर काही लोक तिथं जाऊन चिठ्ठी घेऊन आले. काही लोकांना आपण आमच्या परीने, आमच्या कर्मचाऱ्यांनी असतील, भाऊसाहेबांनी असतील, पोहोचवण्याचा प्रयत्न केला. काही झाडं अजूनही त्या ठिकाणी शिल्लक आहेत, ज्यांनी 23-24 आणि 24-25ची घरपट्टी असं भरली. म्हणायचंय ती झाडं कुठे बाजूला गेलेलीच नाही, अजिबात त्या गेलेली जागेवरच नाही. आहे. जी झाडं शिल्लक आहेत ती नर्सरीमध्ये शिल्लक आहेत. जे लाभार्थी वंचित राहिले आहेत, पण कोणते 23-24 आणि 24-25ची घरपट्टी भरणारे लाभार्थी, त्यांना आजही ती झाडे आपण त्या ठिकाणावर उपलब्ध करून देऊ शकतो. आणि तुमच्या आम्ही गावात वारंवार रस्त्यांची सांगतो. MB झाली, कामं झालेली नाहीत, कागदावच रंगवली, हा एक आरोप केला गेला. नाही त्या सर. विषयावर तुमचं काय म्हणणं? हां सर, आमच्याकडे ऍक्च्युली मी सरपंच झाले 3.5 वर्ष झाले मला सरपंच होऊन. आमच्या गावात खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं असतील, अतुल शेठच्या माध्यमातून असतील, अन्य लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून असतील, मी मंजूर करून आणली होती. आणि त्या कामांची प्रत्यक्ष कामं पण झालेली आहेत, त्याची MB पण आहे आणि त्याचं इस्टिमेट पण आहे. असं कुठलंच काम नाही का ते काम झालं नाही आणि बोगस पैसे काढले. आणि हा डिजिटल जमाना आहे, MB इस्टिमेट असल्याशिवाय कुठल्याही कामाचे पैसे निघत नाही. अगोदरचा फोटो नंतरचा फोटो अपलोड करावा लागतो, तरच त्याचं MB होती, तरच त्याचं इस्टिमेट होतं, तरच ते पैसे अदा करता येतात. असं कुठलंच बोगस काम आजच्या काळात तरी करता येत नाही आणि आम्ही केलेलं नाही. तुम्ही मगाशी म्हणाले की याच ग्रामस्थांनी मला सरपंच पदाच्या खुर्चीवर बसवलंय, सन्मानाने बसवलं. मग तेच नागरिक तुमच्यावर जे आरोप करतात हे आरोप असे वेग करतात? ज्यांनी मला ह्या खुर्चीवर बसवलं ते काही सगळेच माझ्यावर आरोप करतात असं मी म्हणणार नाही. मोजके 10-15 जे तरुण सहकारी आहेत ते आता सोशल मीडियाचं तुम्ही पाहताय, कसली उठाण कसली बातमी करा,
किंवा इतरत्र बाकीच्या गावचं पाहायचं, मग आपल्या गावात तो स्टंट करून पाहायचा, असा तो प्रकार झालेला आहे. मी सर्व ग्रामस्थांना याच्यात दोष देणार नाही वाणी साहेब, परंतु ज्यांनी माझ्यावर आरोप केले ते कदाचित त्यांच्या अज्ञानातून त्यांनी केले असतील. त्यांनी त्या प्रत्येक आरोपाची शहानिशा करावी. ते खरंच आरोप आहेत का ते सिद्ध करावं, पुराव्यानिशी त्यांनी ते आरोप करावेत. आणि माझं त्या तरुण ग्रामस्थांना सुद्धा आव्हान असेल, या पुढील काळात ज्याला जो प्रॉब्लेम आहे, जी अडचण आहे, जी प्रश्न आहे, त्यांनी नक्कीच ग्रामपंचायत कार्यालयात या, लेखी अर्ज करा. त्याला त्याच्या माहितीचं निश्चित 100% उत्तर दिलं जाईल. मी म्हणते, आणि लेखी अर्जाद्वारे नसेल तुमचं समाधान होत तर माहिती अधिकार टाका. माहिती अधिकार टाकूनही तुमचं समाधान होत नसेल तर तुम्ही वरिष्ठ कार्यालयात जा. तिथून तुमचं समाधान नसेल होत तर जी काही कारवाई वरिष्ठ कार्यालय माझ्यावर करेल त्या कारवाईत मी सामोरं जायला त्याच्यावर तयार आहे. तुम्ही ग्रामसभेत एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही हा एक आरोप तुमच्यावर केला गेला, त्याच्यावर काय सांगाल? तुम्ही ऍक्च्युली त्या दिवशी प्रत्यक्ष त्या दिवशी उपस्थित होते. ते मुलं किती गादारोळ करत होते आणि किती ओरडत होते, माझं किती ऐकून घेत होते हे तुम्ही पाहिलं. त्यांनी सोनारबाग विहिरीवरील पंप हाऊस दुरुस्ती करणे, मी म्हणत होते कागद माझ्या हातात द्या, त्यांनी ऍक्च्युली दिला नाही. त्याच्यावर सोनारबाग विहिरीवरील पंप हाऊस दुरुस्ती करणे हे त्यांना वाचता सुद्धा येत नाही. म्हणजे त्यांनी त्याचं सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आपण समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक बदनाम करतोय का, आपल्याकडे पुरावा आहे का नाही, आपण नीट पाहिलं पाहिजे. तुम्ही नक्की आरोप करा. लोकशाही आहे, प्रत्येकाचे आरोप प्रत्यारोप होत असतात, तुम्हाला तो अधिकार पण आहे. परंतु त्या आरोपात किती तथ्य आहे याचं पण त्यांनी आत्मपरीक्षण करायला पाहिजे आणि मग त्याच्या आरोप माझ्यावर करायला पाहिजे. आणि त्या दिवशी ग्रामस्थांनी अतिशय मोठ्या प्रमाणावर गादारोळ केला. ग्रामस्थांनी नाही, ठराविक ग्रामस्थांनी जे समोर बसलेले होते, तुम्ही ते व्हिडिओमध्ये पण पाहिलं, अतिशय मोठ्या प्रमाणावर गादारोळ केला. ते जाणीवपूर्वक त्यांना फक्त गादारोळ करणे हाच एक त्यांच्या डोक्यात जर हेतू असेल तर त्याला मी काही उत्तर नाही देऊ शकत वाणी साहेब. मुद्दा मॅडम असं शिल्लक राहतो, तुमच्यावर जे आरोप झाले ते खरे खोटे त्याची इन्क्वायरी होईल. तुम्ही दोषी असाल तर कारवाई झाली पाहिजे. शेवटी तुम्हाला जनतेने मोठ्या अपेक्षेने निवडून दिले, तुम्ही महिला गावाने तुम्हाला सहकार्य केलेलंच आहे. तर भाऊसाहेब मगाशी कुठला कागद दाखवत होते की याची चौकशी करा आणि आम्ही दोषी असून तर कारवाई करा, की नेमकं अर्ज काय आहे आणि तो अर्ज कोणाला दिलाय? आम्ही हा गट विकास अधिकारी पंचायत समिती जुन्नर साहेबांना मी अर्ज दिलेला आहे. याच्यामध्ये म्हटलेले मौजे आणि ग्रामपंचायतची तपासणी होऊन अहवाल मिळण्याबाबत याच्यामध्ये असं म्हटलं की वरिष्ठांना आपण विनंती करण्यात येते की ग्रामपंचायत आणि या ठिकाणी 22/8/2020 रोजी ग्रामपंचायतची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. त्या ग्रामसभेमध्ये गावातील ग्रामस्थांनी 14 व 15 वित्त आयोगामधून केलेल्या कामांबाबत खर्चाबाबत आक्षेप नोंदवला होता. मग त्यामुळे त्या सर्व आक्षेपांची शहानिशा होणे गरजेचे आहे. त्यामुळे आमच्या कार्यकाळातली जी कामं झाली असतील त्याची तपासणी होऊन शहानिशा करून जर ती कामं जर हे असतील तर आम्ही आमच्यावर जे काय आरोप झालेत किंवा आम्हाला जी काही शिक्षा द्याल ती शिक्षा आम्ही भोगायला तयार आहे. पण मय्ये स्वामींच्या इथं पवित्र गावात काम करतो, मला असं वाटत नाही. कारण मी ठामपणे सांगतो की बोगस बिलं काढली, काही केलेलं नाही आहे. जे काय काम आहे ही सगळी कागद आहेत माझी, आणि हे कागदानंतर आता मी स्वतः, आणि विशेष म्हणजे की मी स्वतः तपासणी लावली, याची शहानिशा ही झालीच पाहिजे. म्हणून मॅडमला म्हटलं नाही, आपल्यावरती हे आपण दोघं जण समजत जाऊ आणि दोघांच्या सहीचं आमचं हे पत्र आहे हे साहेबांना. भाऊसाहेब किती सदस्यांची कार्यकारिणी? 12. आता इथे सरपंच मॅडम एकटेच आहे, बाकी सदस्य कुठे आहेत? पण त्यांचा यांच्यावर विश्वास नाही का त्यांना तुम्ही कळवलं नव्हतं आपला खुलासा करायचा म्हणून? आणि उपसरपंच कोण आहे? उपसरपंच सुहास आहेर आहेत आणि खुलासा करायचा अशी बातमी ऍक्च्युली त्यांच्यापर्यंत निरोप पोहोचला नाही, त्यामुळे ते उपस्थित नाही झाले. उपसरपंचांचं या संदर्भामध्ये काय नेमका रोल आहे? ते तुमच्या सोबत आहे की तळ्यात मळ्यात आहे? तळ्यात मळ्यातच म्हणावं लागेल, कारण त्या दिवशी अण्णा आले होते, अण्णांनी पण पाहिलं, ते पण म्हणत होते आम्हाला माहिती नाही, आम्हाला विचारलं नाही, अशा गोष्टी ते म्हणत होते. म्हणजे ग्रामस्थांचा तुमच्यावर अविश्वास, सदस्यांचा तुमच्यावर अविश्वास, हे नेमकं कशामुळे घडतंय? नाही सर, हे अविश्वास असं म्हणता येणार नाही. आणि ग्रामस्थांचा अविश्वास मी तर मुळीच मान्य करणार नाही. ज्या लोकांनी मला निवडून दिले त्यांचा माझ्यावर 100% विश्वास आहे. 10-15 लोक म्हणजे ग्रामस्थ नाही आणि 10-15 लोक म्हणजे गाव नाही. तुम्हाला थांबवतोय. ग्रामस्थांचा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु जे 11 सदस्य आहेत, तुम्ही धरून 12 लोक नियुक्त आहात, ते 11 सदस्य तुमच्या बरोबर होते ना त्या दिवशी? आजही तुमच्या बरोबर दिसत नाही, नक्की काय विचारलं? सर, आज ते माझ्या बरोबर नाही, कारण मी त्यांना कॉल केला नाही, इन्फॉर्म केला नाही, त्यामुळे ते आज माझ्याकडे आले नाही. ग्रामसभेला ते तुमच्या बाजूने बोलत का नव्हते? लोकांनी त्यांच्यावर दबाव आणला होता एवढा, त्यांच्यावर दबाव एवढा होता की त्यांना नाविलाज असतं म्हणावं लागलं आम्हाला माहित नाही, किंवा अजूनही त्यांच्या मनात काय असेल मी ते सांगू शकत नाही. मी काय कोणाचं मन मला वाचता येत नाही. त्यांनी का असं सांगितलं आणि ते का असं बोलले याचं उत्तर माझ्याकडे तरी नाही, पण त्यांना मी प्रत्येक गोष्ट वेळोवेळी सांगितलेली, प्रत्येक वेळी मी मासिक सभा कॉल केलेली, ग्रामसभा कॉल केलेली. ते उपस्थित नाही राहिले, जरी नाही राहिले तरी प्रत्येक गोष्टीवर चर्चा होत होती आणि प्रत्येक गोष्टी प्रत्येक
सदस्याला मी सांगत होते, पण त्यांच्यावर त्या दिवशी कोणी दबाव आणला की त्यांच्या मनाला असं वाटलं म्हणून ते नाही होऊन पडले, याचं मला नाही माहिती वाणी साहेब. आता तुम्ही एक महिला सरपंच आहात, तुम्ही कारभारात चूक केली असेल तर चौकशीचा अर्ज केलाय. येस. चौकशीमध्ये काय होईल, दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. जे आणि जे तमाम नागरिक आहेत यांना सरपंच म्हणून तुम्ही काय आवाहन करा आणि ग्रामविकास अधिकारी म्हणून भाऊसाहेब तुम्ही काय आवाहन करा. अगोदर सरपंच मॅडम तुम्ही. माझ्यावर ग्रामसभेच्या दिवशी जे आरोप झाले त्या आरोपात खरं तर कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही. प्रत्येक आरोपाचं माझ्याकडं कागदोपत्री उत्तर आहे. तोंडी बोलण्याला काही महत्त्व नाही आजच्या काळात. प्रत्येक गोष्टीचं प्रत्येक उत्तर माझ्याकडं कागदोपत्री आहे. त्या दिवशी मी काही प्रश्नांची उत्तरं देऊ शकले नाही, माझ्याकडे कागद नव्हते. भाऊसाहेबांच्या संघटनेचा बहिष्कार असल्यामुळे ते सुद्धा त्या दिवशी उपस्थित नव्हते. तरी मी माझ्या परीने प्रश्न देण्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण ते उत्तरं ग्रामस्थांना मान्य नव्हते. त्यांनी त्यावेळी गदारोळ केला. पण माझी आज आणेगावच्या तमाम जनतेला विनंती असेल, तुम्ही मला अत्यंत विश्वासाने निवडून दिले आणि मी तुमच्या विश्वासाचा नक्कीच आतापर्यंत 3.5 वर्षाच्या काळात मीच माझी पाठ थोपटवणं योग्य नाही, पण 3.5 वर्षाच्या काळात मी किती कामं केली ही जनतेला माहीत आहेत. मी खूप मोठ्या प्रमाणावर रस्त्यांची कामं केली आणि सगळ्यात महत्त्वाचं काम मराठी शाळा केली, 2 अंगणवाड्यांची कामं केली. खूप मोठ्या प्रमाणावर मी कामं केली, ती जनतेला दिसतात सुद्धा. त्यामुळे माझं जनतेला आव्हान असेल आणि ज्या 10-15 नागरिकांनी माझ्यावर जे काही आरोप केले ते आरोप त्यांनाही मी चुकीचं म्हणणार नाही. ते त्यांच्या अज्ञानातून कदाचित त्यांनी माझ्यावर आरोप केले असतील. त्यांनी कधीही ग्रामपंचायतमध्ये यावं, लेखी अर्ज द्यावा. त्यांच्या ज्या समस्या असतील त्या प्रत्येक समस्येचं उत्तर आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करू आणि ते त्या उत्तरावर असमाधानी असतील तर त्यांनी निश्चितच वरिष्ठ कार्यालयात संपर्क साधून जी काय कारवाई होईल त्या कारवाईला मी सामोरं जायला तयार असेल. परंतु आनेच्या ग्रामस्थांनी मला जो विश्वास टाकून त्या पदावर बसवलं तो भ्रष्टाचार करण्यासाठी नव्हे. मी 1ही रुपयाचा भ्रष्टाचार केलेला नाही हे मी स्वामींना स्मरून सांगते. आणि जर मी भ्रष्टाचार केला असेल तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता परत सांगते, मी कुठल्याही काहीही तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे. मी भ्रष्टाचार केला नाही आणि करणार सुद्धा नाही. राहिलेल्या 1.5 वर्षाच्या काळात सुद्धा मी अतिशय चांगल्या प्रकारे आणि अतिशय जोमाने काम करणार आहे. भाऊसाहेब तुम्ही काय सांगाल अनेकांना एवढंच सांगतो की ज्या दिवशी ग्रामसभा झाली त्या दिवशी आम्हाला त्यांनी बोलवून दिले नाही, कारण त्यांचे 70-80 जण आणि आम्ही एकटा बोलणार. आणि त्यावेळी त्यांचे असे प्रश्न होते की जर प्रश्न तुम्हाला असेच विचारायचे होते तर तुम्हाला आम्हाला 4 दिवसावर कागद द्यायला होता. त्यांनी अचानक कागद उभे केले. आज आम्ही तुम्हाला हे कागद घेऊन काय येतो तर आमच्याकडे जो आरसा आहे हा स्वच्छ आरसा आहे आमचा. आम्ही स्वतंत्र त्यांनी केलेले आरोप जग जाहीर झालेतच, हो व्हायरल झालेले आहे. आता त्यांनी केलेल्या आरोपात तथ्य आहे की तथ्य नाही? त्यांनी केलेल्या आरोपामध्ये तथ्य नाहीच आहे आणि ते आता जग जाहीर झाले. तपासणीनंतर सत्य समोरच येणार आहे. दूध का दूध पाणी का पाणी होणारच आहे आणि त्याच्यानंतर जी काय शिक्षा भोगायला तयार आहे. पण आम्ही स्वामींच्या जर इथं गावामध्ये काम करतो तर अशी चुकीची कामं आम्ही आजपर्यंत केली नाही आणि इथून पुढे सुद्धा केलेली नाही आहेत. वाणी साहेब मला एक बोलायचं आहे, मी जेव्हा सरपंच झाले तेव्हा ॲक्च्युली माझा मुलगा 3च वर्षाचा होता. पण लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि लोकांनी ठेवलेल्या विश्वासात आपण पात्र व्हावं यासाठी मी खूप प्रामाणिकपणे काम केलं. मी काम केलं म्हणजे मी काय लोक उपकार केला असं मी म्हणणार नाही. ते मेहरबानी केली नाही, मेहरबानी मी अजिबात केली नाही. पण माझं ते कर्तव्य होतं ते मी केलं. मी गावात रस्ते व्हावेत, विविध सुविधा याव्यात किंवा शाळा व्हावी, अंगणवाड्या व्हाव्यात यासाठी मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. मी बहुतेक वेळा आमदार अतुलदादा बेनकेंच्या बंगल्यावर सुद्धा गेलेली आहे. मी खूप कष्टाने आणि खूप मेहनतीने कामं मंजूर करून आणलेली आहेत. ती सगळी कामं मी पूर्ण केलेली आहेत. आणि तरी सुद्धा अशी बदनामी जर माझी कोण करत असेल ना तर मी बदनामी करणाऱ्यांना सोडणार नाही. वाणी साहेब मी खूप प्रामाणिकपणे काम केले. मी यापुढे देखील प्रामाणिकपणेच काम करणार आहे आणि मी माझ्यावर केलेले आरोप सहन करणार नाही. इथून पुढे ज्याला माझ्यावर आरोप करायचे त्यांनी एकतर पुरावा आणायचा, पुराव्याशी बोलायचं आणि जर पुरावा नसेल तर मी त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही. मी खूप प्रामाणिकपणे आणि कष्टाने काम केले, कष्टाने गावाचा विकास केलाय. मी खूप आणि सर्वसामान्य जनता आज माझ्याबरोबर आहे. मी खूप रस्त्यांची कामं केली, मी शाळा सुद्धा केली, मी खूप कामं केली आणि त्याच्यामुळे मी आता लढणार नाही. मी खरंच लढणार आहे आणि मी खरंच प्रामाणिकपणे 3.5 वर्ष काम केले. मी 1.5 वर्ष सुद्धा प्रामाणिकपणेच काम करणार आहे. मी अजिबात थांबणार नाही. मी कोणाच्याही माझ्यावर आरोप केले म्हणून मी थांबणार नाही. पण आरोप करणाऱ्यांना माझं आव्हान असेल, तुम्ही आरोप करा पण बिनबुडाचे आरोप करू नका, नाही तर मी कायदेशीर कारवाई केल्याशिवाय थांबणार नाही. मी मानहानीचा गुन्हा सुद्धा दाखल करेन. माझी वाणी साहेब मी रडणार नाही. पण मी काम केलं आणि माझ्यावर हे आरोप झाले. मी एक महिला आहे, मला प्रपंच आहे, मला 2 मुलं आहे, मला संसार आहे, मला माहेर आहे. आज माझी एवढी बदनामी केलेली आहे. मला कोणीच विचारतं मॅडम काय झालं, मला माहेर आहे, माझ्या भावाने मला अगो बाई काय झालं ग,
काय झालं तुझ्या गावात? मी काय उत्तर देऊ? आणि साहेब, मी चुकीचं केलं नाही तरी माझ्यावर हे आज आरोप होत आहेत. मी उत्तर काय द्यायचं समोरच्याला? माझे 2 मुलं सुद्धा मला म्हणतात, आई का ग तू एवढी टेन्शन मध्ये? म्हणजे मी माझी मुलं सोडून मी गावासाठी वेळ दिला. मी दिला म्हणजे मी उपकार केला नाही. मी प्रामाणिकपणे काम केलं. मी आता रडणार नाही. मी खरोखर लढणार आहे. आणि मी आता बदनामी सहन करणार नाही. मी बदनामी करणाऱ्याला मी सोडणार नाही. आता तुमच्यावर केलेले आरोप खरे खोटे पंचायत समितीचे अधिकारी तपासतील. ज्यांनी कोणी आरोप केले त्यांचंही नंतर काय म्हणणं असणार आहे हे देखील आम्ही जाणून घेणार आहोत. बातमी एकतर्फी होणार नाही. तुम्ही या गावच्या महिला सरपंच आहात. तुमच्या चांगल्या कार्याला सदिच्छा. भाऊसाहेब, तुम्हाला काय सांगायचं? आम्हाला वणीचं मला एकच सांगायचं आहे की जे आमचे आरोप केले हे खोटे आहेत हे आजही आम्हाला माहिती आहे, कारण आमच्याकडे सगळी कागदपत्र आहेत. पण याच्यामुळे जे आमच्या दोघांची बदनामी झाली याच्यावरती मी पोलीस स्टेशनला त्यांचा आबरू उचलण्याचा आम्ही दाखल करणार आहे. कारण काय झालेलं आहे, मला त्या दिवशी घरी जाता येत नव्हतं. एवढं प्रेशराईज केलं त्यांनी मला. म्हणजे मला अटॅक घेण्याची वेळ आली होती ग्रामसभेमध्ये. ग्रामसभा का घेतली नाही म्हणून पोलीस होते ना? पोलीस सुद्धा असताना मी घरी जात असताना माझ्या गाडी पुढे आडवे झाले ते सगळे ग्रामस्थ. भाऊसाहेबांना जाऊन देणार नाही. मी ते सगळं मी माझ्या दिवशी कंप्लेंट का नाही केली? मग कंप्लेंट मारून दिलं, अडवलं, तुम्ही आज जे सांगताय त्या दिवशी का नाही केलं? नाही, मी त्या दिवशी डिपार्टमेंट होतं. डिपार्टमेंट देखत मी त्यांना सांगितलेलं आहे. डिपार्टमेंट देखत ते मला जाऊन देत नव्हते. मी डिपार्टमेंटला सांगितलं मला जाऊ दे घरी. पण डिपार्टमेंट म्हणजे शेजारी उभे असताना सुद्धा मला गाडी पोलिसांच्या समोर तुमचा अन्याय केला असं म्हणायचं. त्यांनी मला लेखी मागितलं. ग्रामसभा काय झाली त्यांना लेखी दिलं. शासना नियमाप्रमाणे ग्रामसभा ऑगस्ट महिन्यात घेता येते, फक्त 15 ऑगस्टला घेता येत नाही. एवढं असून सुद्धा त्यांनी माझ्या गाडीला आडवी झाली. मी गाडी बसत असताना याच्यावरती मी त्यांच्यावरती इथचाही गुन्हा दाखल करणार आहे. आणि ह्याच्यात सुद्धा हे जे काय आहेत माझ्याकडे डॉक्युमेंट त्यांनी ज्या माझ्यावरती आक्षेप घेतलेत हे मी माझे वरिष्ठ पातळीवर तुम्हाला थांबवतोय. आता तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करा, त्याच्याशी आमचं दुमत असायचं काही कारण नाही. पण तुमची माहिती खरी का त्या पोर्टलवरची माहिती खरी हे उलगडा होत नाही. मी माझी माहिती खरी आहे. नाही, तुम्ही सांगताय तुमची माहिती खरी. मग केंद्र सरकारचं जे पोर्टल आहे त्याच्यावरची माहिती सगळी खोटी का? त्याच्यावरती जी माहिती भरली ती अंदाज तिथं खर्च डिस्प्ले होत नाही. तिथं फक्त अंदाज रक्कम जातात. तिथं नाही, खर्च हा अपडेट होत नाही का मग? हो असंही असेल. पण आपल्याकडे भाऊसाहेब त्याच्यावर पोर्टलवर तुमचा ताळेबंद दिला जातोय वर्षभराचा, सगळं दाखवलं जातं आणि तुम्ही म्हणताय का ते हे होत नाही. आता जर समजा एखाद्या कामाची MB झालेली आहे, त्याचं बिल पास झालंय ते त्याच्यावर दिसतंय. विषय एवढाच आहे, मला खोलात जायचं नाही. तुमचा विषय फक्त पोर्टलवरची माहिती खरी का खोटी? नाही, मी पोर्टलवर काम करत नाही. मी फक्त याच्यावर आपली शासनाची जी वेबसाईट आहे तुमच्या कागदोपत्री जे काही रंगवलेलं असेल तेवढंच खरं तुमच्या दृष्टीने. नाही, ई ग्राम स्वराज्यावर आपण काम करतो त्या पोर्टलवर आपण माहिती भरतो. म्हणजे ई ग्राम सेवा पोर्टलला जी माहिती भरता हो, म्हणजे तुमच्याकडे पेपर आहे हो, ते सेम टू सेम आहे. सेम टू सेम, त्यात बदल झालेले नाही. चौकशी झाली, हो, दोषी निघालात, तुमच्या दोघांवर कारवाईला तुम्ही तयार आहात? आम्ही तयार आहोत कारवाई. आणि वाणी साहेब, मला अजून एक बोलायचंय. तुम्ही मला सांगा, असा कुठला आतापर्यंत तुमच्या याच्यामध्ये तुम्ही सरपंच किंवा ग्रामसेवक पाहिला का ते स्वतःच बीडीओ जाऊन म्हणतात आमची चौकशी लावा? मी आणि भाऊसाहेब स्वतः बीडीओ साहेबांकडे आम्ही चौकशी लावलेली आहे. आमच्या ग्रामपंचायतचा अहवाल मिळावा अशी आम्ही बीडीओ साहेबांना विनंती केलेली आहे. आणि तो अहवाल आल्याच्या नंतर तो अहवाल मी गावाला दाखवणार आहे. आणि माझ्यावर ज्यांनी आरोप केले त्यांना मात्र मी खरंच सोडणार नाही. भाऊसाहेब, जे 2 पोर्टल आहेत, म्हणजे ग्रामपंचायतचा एक पोर्टल आहे, तुम्ही जी माहिती भरताय तो पोर्टल, आणि केंद्र सरकारचा पोर्टल जे दिसतंय आज जे ग्रामसभेत विषय आला, त्या पोर्टलचा जरा तफावत आम्हाला समजून सांगा काय नक्की. नाही काय आपण आम्ही जे काही काम करतो ते फक्त आमच्या राज्याचं पोर्टल आहे त्यालाच आम्ही ई ग्राम स्वराजवरच आम्ही काम करतो. आम्ही त्या मेरी पंचायतवर काम करत नाही. आम्ही आमची जे कागदपत्रामध्ये तफावत आली याच्या तफावत दिसती ते आमचे ई ग्राम स्वराज्य जे आहे त्याच्यात आणि माझ्या कागदपत्रामध्ये एकही रुपयाचा फरक किंवा एकही रुपयाची तफावत तुम्हाला दिसणार नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं राज्याचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर तुम्ही काम करताय, त्या पोर्टलची माहिती आणि तुमच्या कागदपत्रांची माहिती एकदम सारखी, त्याच्यामध्ये 1 रुपयाचा फरक तुम्हाला दिसणार नाही. आम्ही फक्त वापरतो ई ग्राम स्वराज्यच वापरतो. केंद्राचं जे पोर्टल आहे त्याच्यावर वेगळी माहिती येते, त्याचा काय सांगा? त्याच्यावरती आम्ही काम करत नाही. आम्ही फक्त आम्हाला जे दिलेलं आहे शासनाने आम्ही त्याच्यावरच काम करतो. सेंट्रल गव्हर्नमेंटचं वापरत नाही. कधी कधी आरोप करणारे सुद्धा चौकशी करा म्हणतात आणि नंतर ते दोषी आढळतात. तुम्ही दोषी आढळणार नाही असं तुम्ही म्हणताय. तुमचं तुम्हाला लक लाभो. धन्यवाद.